भंडारा येथे होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाची उमेदवार मधुरा मदनकर यांनी शहरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन केले। शहराच्या प्रभागात निघालेल्या या प्रचार रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे निवडणुकीच्या वातावरणात चांगलीच रंगत आली आहे। त्यांच्याशी बातचीत केली असता रस्ते, नाली आणि पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या या शहरात आहे आणि येथील आमदार, खासदार यांचे लक्ष यावर दिसून येत नाही, त्यामुळे त्यांना संधी मिळाल्यास शहरातील नागरिकांच्या या समस्या प्रामुख्याने सोडवण्याची हमी त्यांनी यावेळी दिली। मधुरा मिलिंद मदनकर, नगराध्यक्ष अधिकृत उमेदवार बीजेपी। मला वाटतं या भंडारा शहराचं जे रस्त्यांची खूप दयनीय अवस्था आहे ती आधी व्यवस्थित व्हायला पाहिजे। अनेक नागरिकांना त्याचा त्रास होत आहे। आमचे ज्येष्ठ नागरिक आहे ते रस्त्याने चालू शकत नाही आहे, त्यांना अनेक समस्यांना त्रास, बाहेर पडणे कठीण झालेलं आहे। तर आधी मला असं वाटते जर भंडारा वासियांचा मला आशीर्वाद मिळाला तर मी नक्कीच आपले जे भंडाऱ्याचे रोड आहे त्यांची व्यवस्था आधी, रस्त्याचं काम आधी व्हायला पाहिजे। मला आश्चर्य वाटते इथले स्थानिक आमदार आहे, खासदार आहेत, पण त्यांचं इथे लक्ष नाही का। अनेकांना या रस्त्यामुळे आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे, अपघात झालेले आहे, मोठे मोठे अपघात करता घरचा पुरुष खाटेवर बसलेला आहे, त्यामुळे त्या कुटुंबावर सुद्धा अनेक आघात होत आहे। तर हे आधी काम करायला मी हाती घेणार आहे। आणि दुसरं म्हणजे पाण्याची सुद्धा सोय आपल्याला करणे आवश्यक आहे। काही कारणास्तव आमच्याच बीजेपीच्या काळातच ही गटर लाईन म्हणा किंवा पाण्याची पाईपलाईन ही आमच्या काळातच आम्ही आणलेली आहे, पण विरोधकांनी विरोध केल्यामुळे ही सुद्धा थोडी त्याला ब्रेक पडलेला आहे, हे काम पूर्ण करू शकलो नाही आम्ही। पण नक्कीच मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छिते की हे काम सुद्धा मी, नळाचं पिण्याचं पाणी हे लोकांना स्वच्छ मिळावं याकरता मी नक्कीच ती योजना पूर्णत्वात आणण्यास प्रयत्न करेल।